तंबाखू, गुटखा, स्मोकिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे निकोटीन नावाचा एक पदार्थ असतो. हा निकोटीन फार प्रमाणात वापरल्यावरती तोंडाच्या आतल्या बाजूला चिटकून राहतो, गालाला चिटकून राहतो आणि तोंडाची लवचिकपणा घालवतो. लवचिकपणा गेल्यामुळे पेशंटचं तोंड उघडणं हे पहिलं कमी होतं. त्याचबरोबर पेशंटला तिखट खाण्यात फार अडथळा येतो. तोंड उघडणं कमी झाल्यामुळे पेशंटचं खाण्याची पद्धत ही पूर्णतः बदलून जाते. त्याला मोठा घास खाता येत नाही आणि तिखट वगैरे काही खाता येत नाही. या ओरल सबम्युकस फायब्रोसिसमध्ये आम्ही ट्रीटमेंट 3 पद्धतीने डिवाइड करतो. इनिशियल फेजमध्ये ज्या पेशंटमध्ये तोंड उघडणं थोडंसं कमी झालं किंवा तिखट लागतं किंवा तिखट खाता येत नाही, अशा पेशंट्समध्ये आम्ही जेल्स देतो. वेगवेगळ्या कंपनीज जेल्स प्रोव्हाइड करते, जसे की डेल्टा हिल जेल्स. हे जेल्स तोंडातली जी लवचिकपणा आहे ते परत येण्यात मदत करते. काही पेशंट्समध्ये तिखट खाताच येत नाही आणि तोंड उघडणं अजूनच कमी झाले असतं. त्या केसेसमध्ये आम्ही इंजेक्शन्स रेकमेंड करतो. हे विशेष इंजेक्शन्स असतात जे तोंडात तयार झालेली टाईट चामडी असते ती लवचिक करायला मदत करते. काही पेशंट्स आमच्याकडे असे येतात ज्यांचं अजिबात तोंड उघडत नाही किंवा खाण्यामध्ये फार अडथळा येत असतो. अशा पेशंट्समध्ये आम्ही ऑपरेशन हा शेवटचा पर्याय सुचवतो. या ऑपरेशनमध्ये आम्ही नेमकं करतो काय की तोंडामध्ये आतमध्ये जे घट्ट चामडी झालेली त्याला कट करतो आणि तोंड उघडतो. ही सर्जरी साधारण 1 दिवसाची प्रोसिजर असते. 1 तासा-दीड तासाचं ऑपरेशन असतं. याच्यामध्ये पेशंट्सने ऑपरेशन झाल्यावरती एक्सरसाइज करून तोंडाचा लवचिकतापणा आणू शकतो.